एका संख्येचा 3/7 भाग बरोबर 42, तर ती संख्या कोणती? एका संख्येचा म्हणजे काय? एकचा म्हणजे गुणिला 3/7 भाग बरोबर किती? 42. तर आता इथं भागेला 7 येतं, काय करायचं? गुणिला 7 करायचंय. गुणिला 3 येतं, काय करायचं? भागेला 3 करायचंय. 3 आणि 42 कोणत्या पाड्यामध्ये? 3च्या. 3 1 3 3 14 42 म्हणजे 14 3 42. मग आता सांगा 14 7 किती? 98. तर x बरोबर किती? 98. पर्याय क्रमांक 4. पुढचं गणित पहा. भैरूने आपल्या शेताच्या 1/2 भागात भुईमुग लावला, 1/4 भागात हरभरा लावला व उरलेल्या 18 एकर शेतात बाजरी लावली. तर भैरूचे एकूण किती एकर शेत आहे? तर मग आता याच्यामध्ये सांगा, पात्र लिहायचे भुईमुग, त्याच्यानंतर हरभरा, उरलेल्या याच्यामध्ये किती म्हणजे बाजरी लावली. तर मग आता 1/2 भागात भुईमुग, 1/4 भागात हरभरा आणि या ठिकाणी आपल्याला फक्त 18 एकर शेत बाजरीचं आहे एवढंच माहिती आहे. तर काय करायचं? एकूण किती शेत आहे ते काढायचंय. तर मग याच्यामध्ये सोपं आहे, काहीच अवघड नाही. तर काय करायचं आहे? एकूण शेत काढण्यासाठी कोणाकडे जायचं? भुईमुग आणि हरभऱ्याकडे जायचं, त्यांना दम द्यायचा, म्हणायचं तुमच्याकडे शेत किती येते सांगा. ते काय म्हणतील बिचारे? हरभऱ्याचं तुम्हाला बाजरीचं शेत माहिती आहे, तर आमचं काय करायचं? लसावी काढा. काय म्हणतील? लस म्हणजे दोघांची बेरीज करा आणि बेरीज करून त्या ठिकाणी आमचा जो भाग आहे खालची संख्यावर वरची संख्या खाली करा, गुणिला 18 करा, तुम्हाला एकूण शेत मिळेल. तर आता 2 आणि 4चा लसाव किती आहे? 4. तर मग आता सांगा 2 2 4, 4 1 4. मग आता सांगा 2 1 2, तर याची बेरीज आणि 1 1 1, 2 आणि 1 किती झाले सांगा? 3. मग आता 3/4 आहे. आता याच्यामध्ये काय करायचं? 4 मधून 3 गेला, किती राहते? 1. तर आता 1/4 असं लिहायचंय. मग याला काय म्हणायचं? खालची संख्यावर वरची संख्या खाली. आता इथं 4 वर लिहायचं, 1 खाली लिहायचा आणि गुणिला 18 करायचे. 18 चोक किती? 72. तर आता एकूण किती आहे? शेत आहे 72. तर आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडीशी आणखी गुण काय एक गोष्ट जाणून घ्यायची. आता तुम्ही म्हणसान भुईमुगाचं शेत किती आहे? तर भुईमुगाचं शेत काढायचं असेल तर 1/2 गुणिला काय करायचं? 72 करायचं. 2 × 2 = 36, 72. तर 36 1 36. आणि जर तुम्हाला विचारलं, समजा उदाहरणार्थ हरभऱ्याचं शेत विचारलं, तर काय सांगायचं? तर आता 1/4 आहे, तर इथं काय करायचं? 1/4 गुणिला 72 करायचं. 4 1 4, 4 8 72. मग आता इथं काय करायचं? 8 आणि 18 36 आणि 36 आणि 36 किती होईल? 72. समजलं? तर आता हरभऱ्याचं शेत किती आहे? 18 आहे. तर पेशल जर तुम्हाला शेत विचारलं तर अशा पद्धतीनं सांगायचं आहे. चला पुढचं गणित पाहूया. 2 संख्येचा मासावी व लसावी अनुक्रमे 15 व 420 आहे. जर त्यापैकी एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती? तर मग आता याच्यामध्ये काय करायचं आहे? तर दुसरी संख्या काढायची असेल, मासावी लसावी दिलेला आहे, पहिली संख्या दिलेली आहे, तर काय म्हणायचं सांगा? मासावी गुणिला लसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. समजलं? तर आता मासावी किती दिला सांगा? 15 आणि गुणिला किती? लसावी किती? 420. तर एक संख्या किती आहे सांगा? 105 आणि आपल्याला काढायची दुसरी संख्या गुणिला 105 आहे, तर काय होईल? भागेला 105. 15 1 15, 15 7 105, 7 1 7 7 सकम 42. हा शून्य उचलायचा जसा तसा लिहायचा आणि 60 1 60. तर दुसरी संख्या कोणती सांगा? 2. आता पुढचं गणित पहा. 3 अंकी 2 संख्येचा लसावी त्याच्या मासावीच्या 55 पट आहे. जर त्यांचा मासावी 21 असल्यास तर 2 संख्येतील फरक किती? आता इथं 55 पट दिलेलं आहे आणि 55 पट म्हणजेच काय? पट म्हणजेच काय? 2 अवयचा गुणाकार. पट म्हणजेच काय? 2 अवयचा गुणाकार. मग आता 55 पट आहे, तर मग आता लगतच्या अवय कोणते सांगा? 11 गुणिला 5. समजलं? तर मग 11 5 55 असे 2 अवय लगतचे निघतात. तर आता फरक म्हणजे काय? अवयचा फरक काढायचा. 11 मधून 5 गेले किती राहिले? 6. समजलं? तर मग आता इथं काय करायचंय? तर 6 गुणिला मासावी करायचं किती? 21. 6 1 6 6 2 12. तर याचं उत्तर किती येईल? 126. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा गणितामध्ये तुम्ही काय करणार? अवयव माहिती आहे. 11 गुणिला मासावी म्हणजे 21 करणार, 5 गुणिला 21 करणार, याच्यामध्ये लहान मोठी संख्या निघणार आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार, तेव्हा काय उत्तर येणार? 126. ध्यानात घ्यायचंय. तर हा शॉर्टकट आपण लक्षात ठेवायचा आहे. आता पुढचं गणित पाहायचं आहे. क्रमांक 2 समसंख्याचा लसावी 144 आहे, तर त्या संख्या कोणत्या? तर मग आता समसंख्याचा म्हणलंय का नाही? सम म्हणजे गुणिला 2, विषम म्हणजे गुणिला 1 कधी पण लक्षात ठेवायचं आहे. तर मग आता 144 गुणिला 2 करायचं किती आलाय? 144 2 288. आता याच्यामध्ये काय मिळवायचा? 1 मिळवायचा. 288 ने किती होईल? 289. 289 वर्गमूळ किती? 17. आता मधली संख्या 17 आली, सरासरी किंवा मध्यमान 17 आली. तर आता डाव्या साईडची संख्या 16 आहे आणि उजव्या साईडची संख्या किती आहे?
18 आहे. कोणाच्या? 17च्या. 17च्या डाव्या साईडनं 16 आणि उजव्या साईडनं किती? 18. तर मग आता ह्या दोन संख्या आलेल्या आहे, तर किती? 16 आणि 18. समजलं? तर मग आता पुढचं गणित पहा. 10 मीटर रुंदी व 16 मीटर लांबी असलेल्या सभागृहाच्या जमिनीवर समान आकाराच्या मोठ्यात मोठ्या चौरसाकृती किती लाद्या बसवता येतील? तर मग आता इथं काय करायचं आहे? तर लाद्या काढायचं आहे. तर लाद्या काढत असताना लसावी मासावीमध्ये सुद्धा गणित असे असतात आणि भूमितीमध्ये सुद्धा असे गणित असतात. याच्यामध्ये काय केलं? लाद्या काढायच्या असन तर या कशामधलं? मासावी लसावीमध्ये असल्यामुळं याच्यामध्ये लाद्याचं क्षेत्रफळ दिलेलं नाही, परंतु भूमितीमध्ये काय देतात? लाद्याचं क्षेत्रफळ देतात सभागृहाच्या क्षेत्रफळासोबत. हा फरक आम्हाला लक्षात घ्यायचा आहे. तर मग लक्ष द्या. तर मग आता याच्यामध्ये काय करायचं आम्हाला? ऑटोमॅटिक मसावी म्हणजे काय? लाद्याचं क्षेत्रफळ आणि दिलेलं आहे कशाचं आहे? सभागृहाचं क्षेत्रफळ. तर मग आता 10 आणि 16 एका आहे सभागृहाचं क्षेत्रफळ आहे. तर मग आता इथं काय 10 आणि 16 कोणत्या पाड्याच्या? 2च्या. आता बे पंच 10 बे 8 16. तर मग आता इथं लाद्या काढायच्या असेल तर काय करायचं? तुम्हाला माहिती आहे 2 ना भाग दिल्यामुळे एक कटलेच का नाही छदस्थानी असल्यामुळं. तर मग सांगा 5 8 40. तर याचं उत्तर किती आलं सांगा? किती लाद्या? 40. पुन्हा माणसाने या ठिकाणी काय आलंय? असा थुका लावून दिलाय. तर विद्यार्थी मित्रांनो याला समजून घ्यायचंय. मग आता लाद्या काढायच्या असेल तर काय म्हणायचं? सभागृहाचे क्षेत्रफळ आपण लाद्याचे क्षेत्रफळ. आता क्षेत्रफळ म्हणजे कशामध्ये असतं? वर्ग स्वरूपात असते, म्हणजे लांबी गुणिला रुंदीमध्ये. तर मग आता सभागृहाचे क्षेत्रफळ किती आहे सांगा? 10 गुणिला किती? 16. आणि जो मसावी येतो तर लाद्याचं म्हणजे काय? 2/2 असतात, ध्यानात ठेवायचं. बे क बे बे पंच 10 बे क बे बे 8 16 5 8 किती? 40. तर लाद्या किती आहे? 40. समजलं? तर असं सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकतात. शेवटी कसं असतं याच्यावर हा शॉर्टकट तयार होतो. हे तुम्हाला सांगितलं कसं आलेलं आहे, हे असं आलेलं आहे. पुढे बघा. एका आयताची परिमिती 80 सेंटीमीटर असून त्याची रुंदी 16 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? तर आता आयताचं क्षेत्रफळ म्हणजे काय? लांबी गुणिले रुंदी असते. याच्यामध्ये आम्हाला रुंदी माहिती आहे, लांबी माहिती आहे का? नाही. तर आम्हाला परिमितीमधून क्षेत्रफळ काढायचं असेल तर आम्हाला बाजू म्हणजे लांबी माहिती पाहिजे. तर लांबी काढायची असेल तर या ठिकाणी काय करायचं? परिमितीच्या निम्मे म्हणजे काय म्हणतो? आता सांगा आयताचं क्षेत्रफळ म्हणजे काय? 2 कंसात लांबी अधिक रुंदी गुणिला 2 येतात, लगेच डायरेक्ट आपण भागाला 2 करतोय. बे क बे 42 काय होत? 42 80. तर आता 80 काय निघालंय? लांबी आणि रुंदी निघाली. तर मग आता 40 मधून 16 गेले, किती राहिले सांगा? 24. तर मग आता या ठिकाणी लांबी किती आली? 24 आणि रुंदी किती आहे? 16. तर मग आयताचं क्षेत्रफळ म्हणजे काय? लांबी गुणिला रुंदी म्हणजे 24 गुणिला किती? 16. तर 16 चौक 64 हातचल 4 हे 4 लिहायचे आणि हातचाली 6. 16 दोन्ही 32 32 आणि 6 किती? 38. तर उत्तर क्षेत्रफळ कशामध्ये मोजतात? चौरस सेंटीमीटर मध्ये. पर्याय क्रमांक 384 चौरस सेंटीमीटर हे 4 नंबरचा पर्याय आहे. पुढचं गणित पहा. एका आयताकृती बागेची रुंदी ही लांबीच्या 4/7 पट आहे. जर त्या बागेत सभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यास 8 रुपये प्रति मीटर प्रमाणे एकूण 39,600 रुपये खर्च आल्यास त्या बागेची लांबी किती? इथं लांबी काढायची. मग आता इथं लांबी आणि रुंदीचं माप आपल्याला माहिती पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे लांबी आणि रुंदी. म्हणजे आता लांबी 4 समजायचं आणि रुंदी किती समजायचं? 7 समजायचं. ही गोष्ट आम्हाला लक्षात घेणं महत्वाचं आहे. आता हे सगळं कशामध्ये असतं सांगा? जे कुंपण असतं ते कशामध्ये असतं? परिमितीमध्ये असतं, ध्यानात घ्यायचंय. तर आता सांगा आयताची परिमिती म्हणजे काय? 2 कंसात लांबी अधिक रुंदी आहे. तर आपण काय करायचं? याच्यामध्ये जास्त डोक्याला ताण घ्यायचा नाही. 39,600 ही भली मोठी रक्कम आहे ती उरली याची. तर आता मग त्याच्यामध्ये काय किती आहे? पदरी कुंपण 4 भागेला 4 करा. किती रुपये प्रति खर्च आहे? 8 आहे, भागेला 18 करा. मग आता इथं आयताची परिमिती म्हणजे काय? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग आता इकडे तिकडे गुणिला 2 येतं, भागेला 2 करा. हे परिमितीचे 2 आले म्हणजे तिकडे लांबी आणि रुंदीचे. आता त्याच्यानंतर 7 आणि 4 किती झाले सांगा? 11. त्यांची बेरीज आहे. तिकडे 11 झाली, तिकडे भागेला 11 करा. झालंय. तर हे सगळं काळं पांढरं केलंय. तर मग आता भाग तोडायचा असेल तर आपल्याला काय करायचंय? 11 1 11 11 3 33 6 राहिले. 11 6 66 उचलायचे, 2 0 जसे तसे लिहायचे. आता त्याच्यानंतर 8 2 36 18 आणि 2 ची जागा कोणा घेतली? 36 ने घेतली. 36 1 36 36 1 36 इथं 2 0 उचलायचे लिहायचे. आता 4 1 4
4 25 100. आता एक वाटा किती आला 25 चालाय. तर आपल्याला काय विचारलं लांबी. मग आता लांबी किती आहे सांगा 7x आहे. तर आता 7x म्हणजे काय 7 गुणिला x. तर मग आता x बरोबर किती आहे सांगा 25. x चं नाव 25. मग आता 25 आता किती होईल सांगा 175 सेंटीमीटर. तर लांबी किती आली 175 मीटर आहे. कारण इथं मीटर दिलंय म्हणून इथे सुद्धा मीटर द्यावं लागत. सेंटीमीटर दिला असतं तर सेंटीमीटर सुद्धा मांडावं लागत असतंय. पण मीटर म्हणलं म्हणून इथं मीटर असं उत्तर द्यायचं आहे. त्याच्यावर आपल्या लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. पुढचं गणित पहा. 30 मीटर लांबी व 15 मीटर रुंद असलेल्या एका जलतरण तलावाभोवती कडेने 2.5 मीटर लांबीचा रस्ता आहे. तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती. तर आता रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर एक लक्षात ठेवायचंय. तर आता इथं काय असतं माहितीये का कडेने 2.5 मीटर लावलंय म्हणजे 2.5 बाय 2.5. आता याच्यामध्ये जे लावत असताना परिमितीमध्ये म्हणतो का नाही आपण 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग आता याच्यामध्ये काय करायचं बाजू किती दिली 2.5 म्हणजे बाजू दोन्ही साईडनं 2.5 दिल्यात. तर मग 2.5 गुणिले 2.5 म्हणजे 2.5 आणि 2.5 किती होतात 5. हे ध्यानात घ्यायचंय. तर म्हणून या ठिकाणी काय करायचं 30 आयताचे क्षेत्रफळ किंवा रस्त्याचे क्षेत्रफळ म्हणजेच काय लांबी गुणिला रुंदी असं म्हणतो का नाही आपण. तर मग आता इथं लांबी आणि रुंदी कसं दिलंय सांगा. लांबी 30 आणि 15 मीटर काय दिली रुंदी दिली. तर आता याच्यामधून 2.5 आणि 2.5 5. तर आता हे 5 वजा करायचे 30 मधून 5 गेले किती राहिले 25. मग आता हे पुन्हा याच्यामधून सुद्धा 5 वजा करायचे 15 मधून 5 गेले किती राहिले 10. तर आता रस्त्याचे क्षेत्रफळ म्हणजेच काय लांबी गुणिला रुंदी. मग आता सांगा 25 गुणिले 10 म्हणजे किती झाले 250. समजलं. तर 250 हे काय क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये येईल. पर्याय क्रमांक 2. समजलं. पुढचं गणित पहा. एका आयताकृती सभागृहाची लांबी 24 मीटर व रुंदी 15 मीटर आहे. तर 60 सेंटीमीटर बाजू असलेल्या एकूण किती चौरसाकृती लाद्या त्या सभागृहाच्या जमिनीवर बसवाव्या लागतील. तर आता इथं काय काढायचं लाद्या काढायचंय. आता लाद्या त्याच्यामध्ये लसावी मधलं पाहिलं या लाद्या आपल्याला आयतामधलं पाहायचंय. तर मग आता भूमितीमधलं बघायचंय. तर मग आता सांगा सभागृहाचे क्षेत्रफळ सांगा लाद्या काढण्यासाठी काय म्हणायचं सभागृहाचे क्षेत्रफळ आपण लाद्याचं क्षेत्रफळ. मग सभागृहाचं क्षेत्रफळ म्हणजे काय लांबी गुणिला रुंदी. लाद्याचं क्षेत्रफळ म्हणजे काय बाजू गुणिला बाजू. तर मग आता इथं 60 सेंटीमीटर दिलेलं आहे इथं 60 आहे. तर इथं 60 गुणिला 60 म्हणायचं दोन्ही बाजू. समजला. तर मग आता इथं 24 मीटर आहे. मीटरचं रूपांतर कशामध्ये करायचं सेंटीमीटर करायचं. 1 मीटर म्हणजेच काय 100 सेंटीमीटर. 2 मीटर म्हणजे काय 200 सेंटीमीटर. तर आता 10 मीटर म्हणजे काय 1000 सेंटीमीटर. 24 मीटर म्हणजे काय 2400 सेंटीमीटर. इथं 2400 गुणिला काय करायचं 15 मीटर म्हणजे काय 1500 सेंटीमीटर. तर आता 2 शून्याला 2 शून्यानं काढायचं. 6 1 6 6 चोक 24. उचला 2 शून्य जसे तसे लिहायचे. आता त्याच्यानंतर सांगा 2 त्रिक 6 2 20 40 हा शून्य उचलायचा. 3 1 3 3 5 15. 200 गुणिला 5 म्हणजे किती झाले सांगा 1000. किती लाद्या बसवाव्या लागतील 1000.